मज भुली पडली कैशा परी आमा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी खोट मनावत दिली मुनी माय वाट खरी तुम्हा आम्हा नकळे अद्यापवरी नकळे कान्हो बाचे गोड उद्धता बंगाचा भाव खर तर कालाराम लीला भगवंताच्या बाललीला कराव्यात बाललीलाच वर्णन कराव्यात असा दंडक असल्यामुळे चरित्र ते उच्चाराने केले देवे गोकुळे देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं वर्णन आता गोकुळात देवानं कमी चरित्र केलं गोकुळी लागव दावे तो अवस्था कशी किती दान आहे ज्याला मांडी घालून बसल्यावर बसता येत नाही एवढा काम आता असल्या ताण्या अवस्थेत नाचल का मांडी घालून बसल्यावर इकडे इकडे कलत आहे ती नाचल ना उगल आणि मुलीने यशोदा बोलायची हे कृष्णा नाचतो का मला नाच नाच बरं मला सोड बरं सोड वाटतंय
सोड वाटतंय कित्येक बाप स्वतःच्या पोरानं चिची तरी सूड वाटतंय सूड वाटतंय नाही. आता ही हिंमत केली यशोदेनं हाताला धरलं आणि हा बघा इकडे बघा आता जरा थोडं तिकडे बघावं लागतं त्या गोष्टी बघितल्याशिवाय कळत नाही. हे असं सोडीत सोडीत सोड बघायलाच का बघा असं सोडीत सोडीत सोड पोरग पायावर उभा राहील ऐकायला पोरग पायावर उभा राहील. मग पोरग पायावर उभा राहिल्यावर शहाण्या बापाचं काय काम पता घ्यायची पंढरपूर धरायचं. शहाण्या बापाचं काय काम आहे पोराला पायावर उभं करणं हे आईवडिलाचं कर्तव्य. एकदा पोरग पायावर उभा राहिल्यावर गर्दी करायची नाही. अहो देव उभा राहिला पायावर की ईश्वरीला खात्री झाली. आता मात्र नाचू शकतो. चोरी चोरी हात सोडले कमरेवर हात ठेवला. महाराज जगाचा मालक नाच कल्पना कर एखादा साधा तालुका लेवलचा नेता आणि एखाद्या निवडणुकीत जर गावाने एखाद्या नाचविलं तर 5 वर्ष तो नेता त्या गावाला काय करतो पटे येतो नाचवितो का नाही नाचवितो किती मी जाऊन सांगा अहो साहेब उभे पिकं वाळायले तो डिप्टी जळाला परवाला या कामच करीत नाचवितो का नाही नाचवी. आता जगाच्या मालकाला नाचवायचं म्हणलं का बसल होत. त्या बाबाला नाचवायचं म्हणल्यावर त्यानं घरातल्या टोटल भाड्या वासनाने कनेक्शन दिलं. जामीन परातीन पाटण पळपट लागले अंग हलवायला. आता ही भांडे वासनं नाचायलेले बघितले मातीत पोळून टाकलेल्या उखळाच्या अंगात कोणाच्या उकळाच्या अंगात आल्यावर मुसर्ग बसतोय. ती नसलं खानदानी येणं त्याला हमेशा कुटाकुटी खाली व्हायचा ना कोणाला मुसळाला नाचती गोपाळ गोपिका सुंदर देव नाचायचा म्हणलं देहऱ्यावरले देव बी लागले हाणायला. धातूच्या मूर्ती नाचायला पाहिले की यशोदेला शंका आली. जवळच कुठं तरी भूकंप झाल्याचा वाण आहे सर्व हालायले. कृष्णाला घ्यावं बाहेर त्या बाबाला उचललं सर्व स्थिर झालं. मग यशोदेच्या लक्षात आलं ह्याच्याच पायात काहीतरी झाडा दिसतो. ती नम्री बाग लगे लाडी गुडीची भाषा केली. यशोदे घराकडे झाला मला लाडी गुडीने बोलल्यावर यशोदा पुन्हा विसरून गेली. काही दुसरं जास्त लेकराचं काय मला धीरे धीरे रांगता झालो. रांगू लागला अंगणी
ये